नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अद्भुत, पवित्र आणि ऐतिहासिक यात्रेवर, म्हणजेच महाकुंभ 2025 ची माझी प्रयागराज यात्रा. ही यात्रा फक्त धार्मिक नाही, तर आध्यात्मिक उन्नती, श्रद्धा आणि सहिष्णुतेचा संगम आहे. महाकुंभ 144 वर्षांनी प्रथमच एका विशेष स्वरूपात आयोजित केला जातोय आणि यामध्ये सहभागी होण्याचा सुवर्णयोग मला मिळाला. महाकुंभसाठी मी माझ्या मित्रांसोबत पुण्याहून प्रयागराजचा प्रवास 2 टप्प्यात केला. पहिला टप्पा आम्ही पुणे ते दिल्ली विमानाद्वारे आणि नंतर दिल्ली टू प्रयागराज एका प्रायव्हेट बसद्वारे केला. प्रवासादरम्यान हजारो भाविक कुंभस्नानासाठी जात असल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा, भक्ती आणि उत्साह दिसून येत होता. महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा ठरलाय आणि लाखो लोक इथं पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी येतात. मात्र विशेषतः गरीब आणि दुर्बल समाजातील लोक सुद्धा कष्ट सहन करून, पैसे वाचवून हजारो किलोमीटर प्रवास करून येथे येताना दिसते. फक्त भारतातूनच नाही, तर परदेशातूनही हजारो भक्त, साधू आणि पर्यटक येथे येतात. प्रयागराजमध्ये पोचल्यानंतर महाकुंभच्या दिव्य वातावरणाचा अनुभव आला. संपूर्ण शहर धार्मिक मंत्रोच्चार, भजन, आरती आणि साधू संतांच्या प्रवचनांनी भारावून गेलेलं दिसलं. महाकुंभसाठी संपूर्ण क्षेत्रात असंख्य तंबू उभारले गेले होते, जिथे साधू संत, योगी आणि भक्त राहत होते. इथं लाखो भक्तांची गर्दी देखील होती. प्रत्येक जण गंगेच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी उत्सुक झालेला दिसत होता. महाकुंभमध्ये नागासाधू सर्वाधिक आकर्षणाचा विषय असतात. हे नागासाधू विविध आखाड्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि वर्षानुवर्ष हिमालय आणि अन्य दुर्गम भागात तपश्चर्या करतात. महाकुंभच्या पहिल्या दिवशी किंवा ठराविक दिवशी त्यांचा शाही स्नानाचा कार्यक्रम असतो. तो महाकुंभचा सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक क्षण मानला जातो. ते नग्न अवस्थेत शरीरावर भस्म लावून त्रिशूळ आणि तलवारींसह स्नानासाठी येतात. यावेळी संपूर्ण कुंभक्षेत्रात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. महाकुंभमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गंगा स्नान. गंगा स्नान केल्याने पापक्षालन होते असा विश्वास आहे आणि म्हणूनच लाखो भक्त या पवित्र क्षणासाठी इथे एकत्र आलेले दिसतात. मीही गंगेच्या पाण्यात उतरून माझ्या इतर मित्रांसह स्नान केलं आणि मनःपूर्वक प्रार्थना केली. त्या क्षणी एक वेगळाच शांतीचा, सकारात्मकतेचा आणि आध्यात्मिक अनुभव आला. गंगेच्या पाण्याचा थंड स्पर्श आणि पवित्रतेची अनुभूती खरंच शब्दात सांगता येणार नाही. गंगा स्नानाचा योग आम्हाला ज्या घाटावर आला, त्या घाटाचा एक इतिहास आहे आणि एक वेगळं महत्व आहे. त्या घाटाचं नाव आहे दशाश्वमेध घाट. हा प्रयागराज मधला सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक घाटापैकी एक आहे. असं मानलं जातं की या ठिकाणी राजा भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तपस्या केली होती. तसंच काही पौराणिक कथांनुसार भगवान ब्रह्मदेवांनी येथे दशअश्व यज्ञ केला होता. इतिहास असं सांगतो की देव दानव युद्धानंतर
अमृत कुंभातील काही थेंब गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात पडले आणि म्हणूनच येथे स्नानाला विशेष महत्व आहे. महाकुंभ हा संपूर्ण जगात सर्वात मोठा आयोजन असतो. या सोहळ्यासाठी भारत सरकारनं प्रचंड प्रमाणात व्यवस्था केली आहे. जसं की 24 तास वीज आणि पाणी पुरवठा, भव्य तात्पुरते टेंट म्हणजे तंबू नगरी उभारली आहे, स्वच्छता आणि टॉयलेटची उत्तम व्यवस्था केली आहे, सुरक्षेसाठी पोलीस, मेडिकलची टीम यांची विशेष तयारी दिसून येते. ट्रॅफिकच्या व्यवस्थापनासाठी विशेष रस्ते आणि पुलांची निर्मिती केलेली दिसली. अनेक ठिकाणी अन्नदान आणि आरोग्य सेवा मोफत उपलब्ध असल्याचं दिसलं. स्नानापूर्वीचा आदला दिवस आमचा पूर्ण प्रवासात गेला होता. साधारणतः 16 ते 18 तासाचा प्रवास करून आम्ही जेव्हा प्रयागराजला पोहोचलो, तिथे आमची तंबूमध्ये फार छान सोय झाली होती. या गृहस्थांनी आमच्यासाठी पांघरुणांची सोय केली होती. ते आम्हाला खूप कौतुकास्पद वाटलं. सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यावर आम्हाला सुंठ घालून गरम चहा दिला. त्यामुळे तिथल्या थंडगार वातावरणामध्ये तो अगदी अमृततुल्य वाटला. त्याच अमृततुल्य चहामुळे आम्ही परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी पुन्हा फ्रेश झालो. अशा रीत्या या यात्रेदरम्यान आम्हाला असे अनेक सुंदर क्षण अनुभवायला मिळाले. खरंच सांगायचं तर गरीब भक्तांनी केलेली कष्टसाध्य यात्रा पाहून श्रद्धेचं महत्त्व जाणवलं. नागा साधूंच्या आश्चर्यकारक परंपरांचा अनुभव घेता आला, वाचता आला. म्हणून महाकुंभ म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा खरोखरच एक भव्य संगम आहे हे पटलं. या पवित्र प्रयाणात माझ्या प्रिय मित्रांनी अतिशय मनपूर्वक आणि निस्वार्थी भावनेने संपूर्ण प्रवासाची व्यवस्था केली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि योग्य नियोजनामुळे हा आध्यात्मिक अनुभव अविस्मरणीय झाला. मनपूर्वक धन्यवाद तुम्हा सर्व मित्रांचे. तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमच्या या प्रेमळ आणि समर्पित सेवेचं ऋण शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. हर हर गंगे.